ऑपरेशन थंडर अंतर्गत वाटोळा पोलीस ठाण्याने धाडस कारवाई केली आहे. 11 फेब्रुवारी 2026 रोजी राजनगर स्वामीनारायण मंदिराजवळ गस्त करत असताना मोहम्मद नियाज मोहम्मद शमशुल अन्सारी वय 32 राहणार राजनगर संशयित दिसला. झडती घेतली असता 10 ग्रॅम MD मेफेड्रोन पावडर आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपीसह पुढील तपासासाठी पोलीस ठाणे वाटोळा येथे नेण्यात आले. पंचासमक्ष पंचनामा करून पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली आहे. दिनांक 11 फरवरीला जेव्हा आमचे कर्मचारी आणि अधिकारी पेट्रोलिंग करत होते त्या दरम्यान माहिती भेटली का व्यक्ती नाम आहे मोहम्मद नियाज मोहम्मद शमशुल राहणार वाठोडा, याच्याकडे MD आहे किंवा हा विक्री करतो असं. जेव्हा आपण तिथं प्रत्यक्ष घटनास्थळी गेलो आणि चेक केलं तर त्याच्याकडे MDची एक पॅकेट आणि त्याचा मोबाईल मिळून आला. त्याला चेक केलं असतं ते आणि त्याला सविस्तर विचारलं तर त्यामधलं पाहिजे आरोपी आहे आरोपी फैजल शेख आहे, राहणार शिवनगर वाठोळा हा पण आहे, हा पाहिजे आरोपी आहे. तर चेक केलं असतं त्याच्याकडे जवळपास 10 ग्राम MD आणि एक मोबाईल भेटला आणि तो लहान लहान पुड्या विक्री करून विकत होता. ही संपूर्ण कारवाई माननीय CP सर डॉक्टर रवींद्र सिंघल सर, जॉईंट CP सर रेड्डी सर, क्राईम सर श्री परदेशी सर, DCP श्री माखने सर, ACP श्री पाटील सर यांच्या मार्गदर्शनामध्ये युनिट 4चे संपूर्ण स्टाफने, संपूर्ण अधिकारी श्री बारंगे, श्री अरवेली आणि संपूर्ण स्टाफ आणि त्यामध्ये महत्वाची भूमिका ASI नाजीर शेख यांनी बजावलेली आहे आणि पुढील काम सुरू आहे. वाटोळ्याच्या हद्दीत श्री स्वामीनारायण मंदिराजवळ एक मोकळं मैदान आहे. त्याच ठिकाणी तो तिथे निर्जन स्थळी थोडा बसलेला आहे, जा कमी आहे तिथे. आणि त्याच ठिकाणी मिळून आला ना हा जो फैजल शेख आहे, त्याने सांगितलं का फैजल शेख कडून त्याने विकत आणलेलं होतं आणि हा नंतर जे पिणार आहे त्यांना विकत होता. फैजल शेख सध्या वॉन्टेड आहे, त्याच्या शोध घेणं सुरू आहे. बरोबर आहे. आरोपी मोहम्मद नियाजवर एक गुन्हा आहे 2018चा 395चा आहे सध्या, आणि त्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही गुन्हे त्याच्यावर नाही.